नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना 8वा हप्ता आजपासून जमा होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकला आहात. आज तुमच्या खात्यामध्ये तुमचा 8वा हप्ता जमा होणार आहे. कोणकोणत्या व्यक्तींना आज पैसे जमा होणार आहेत आणि किती रुपये जमा होणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांचा तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न व शंका असतील तर निश्चितच कमेंट करायला विसरू नका. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या व्हॉट्सॲप, टेलिग्राम, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या चॅनलला, पेजला देखील फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आम्हाला सोडवता येतील. तर बघा, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींसाठी एक वरदान ठरलेली योजना आहे, ज्या अंतर्गत आपल्याला 1500 रुपयाची मदत केली जाते. रुपये 1500 एवढी मदत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला केली जाते. आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्त्याचे वाटप करण्यात आलेले आहे. 7 हप्त्याचे वाटप आत्तापर्यंत तुम्हाला झालेले आहे. आता फेब्रुवारीचे पैसे आजपासून, म्हणजेच तुम्ही व्हिडिओ बघत आहात आजपासून तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. काही प्रमाणात बहिणींच्या खात्यामध्ये याचे वितरण देखील केल्या गेलेले आहे, म्हणजे त्याची प्रोसेस देखील केल्या गेलेली आहे. तर आजपासून तर हा महिना संपेपर्यंत, या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे ते आपण बघूया. मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, बीड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या जिल्ह्यांच्या लोकांना, या जिल्ह्याच्या ज्या पब्लिक आहेत, म्हणजेच महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, तर त्यांना देखील आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, बीड, त्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, बुलढाणा या जिल्ह्यांमधील बहिणींना आजपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. आता कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, तर ज्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच DBT प्रणाली ॲक्टिवेट आहे, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच DBT प्रणाली ॲक्टिवेट आहे, अशाच लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता मिळणार आहे. जर तुमची DBT प्रणाली ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये DBT मार्फतच पैसे ट्रान्सफर केल्या जाईल. आता हे जे जिल्हे मी सांगितले, या जिल्ह्यामधील तुरळक प्रमाणात, म्हणजेच काही प्रमाणातले जे तालुके आहेत, तर त्या तालुक्यांमध्ये महिलांना पैसे मिळणार आहे. आता जर तुमच्या तालुक्याचा समावेश आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या तालुक्याचं नाव लिहा, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवताना हे स्पष्ट करता येईल की तुमच्या तालुक्यामध्ये आज पैसे मिळणार आहेत की नाही. ठीक आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर तुमच्या मनामध्ये लाडकी बहीण योजना याविषयी काही प्रश्न व शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित विचारा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.